नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. प्रियकराशी बोलताना गोंधळ घालायचा, आईने निष्पाप मुलाला संपवलं, पतीने महिन्याने केला उलगडा. मथुरा जिल्ह्यातील बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छौली गावात आई मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. 3 वर्षाच्या निष्पाप मुलाचा गळा दाबून खून केल्याचा आरोप त्याच्याच आईवर करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार 28 जून रोजी 32 वर्षीय रुची जिंदाल हिने तिचा 3 वर्षाचा मुलगा माधव याचा गळा दाबून जीव घेतला. पती कृष्णा मुरारी गुप्ता घरात नसताना ती तिच्या कथित प्रियकराशी मोबाईलवर बोलत होती. त्याचवेळी मुलगा सतत रडत असल्याने तो संभाषणात अडथळा ठरत होता. याच कारणावरून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. घटनेनंतर रुचीने मुलाच्या मृत्यूबाबत घरच्यांना आजारपण आणि औषध उपचाराचे कारण सांगितले. तिने पतीला फोन करून मुलगा आजारी असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर कुटुंबियांनी मुलाला सिम्स रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. कुटुंबियांना पोलिओचे थेंब दिल्यानंतर मुलाचा मृत्यू झाला असावा अशी शंका असल्याने त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. रुचीनेही मृत्यू आजारपणामुळे झाल्याचे सांगितल्याने त्यावेळी कोणालाही संशय आला नव्हता. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर बलदेव पोलिसांनी संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी कुटुंबियांच्या माहितीनुसार आता मुलाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात येणार आहे, जेणेकरून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल. महावनचे क्षेत्राधिकारी संजीव कुमार राय यांनी मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून संपूर्ण घटनेमागील सर्व बाबींचा तपास केला जात आहे.